ग्रॅव्हिटेशन फर्स्ट युनिट आहे ग्रॅव्हिटेशन. आता काय ग्रॅव्हिटेशन काय असते? ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय असते? तो एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे लिहिलेलं आहे मी. ग्रॅव्हिटेशन म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे माहिती आहे आपल्याला, अट्रॅक्शन म्हणजे ओढून घेणे. तो ओढणारा फोर्स कोणामध्ये? कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये जो ओढणारा फोर्स असतो त्याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आणि त्याच फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण. पहा इथं एक ऑब्जेक्ट आहे 1 आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे 2. त्या दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाला ओढत आहेत एकमेकाकडे, आणि तो जो फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हटलं आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आय होप ग्रॅव्हिटेशन समजलं असेल. ग्रॅव्हिटेशन म्हणजे असा फोर्स अट्रॅक्शन वाला दोन ऑब्जेक्ट मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशन. कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये असलेला फोर्स जो त्याला अट्रॅक्ट करणार. झालं. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतो? ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स ज्याच्यामुळे अर्थ किंवा प्लॅनेट, फोर्स ज्याच्यामुळे अर्थ किंवा प्लॅनेट्स अट्रॅक्ट करते एखादा ऑब्जेक्ट त्याच्या अर्थच्या जवळ. म्हणजे एखादा माणूस पृथ्वीले हवेत येत आहे, काय करणार? पृथ्वी त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढून घेणार. स्वतःकडे पृथ्वीचा हा ओढून घेण्याचा जो फोर्स आहे ते ग्रॅव्हिटी म्हणतो. काही मराठीत लिहिलं मी, म्हणजे फोर्स जो की अट्रॅक्ट करणार ऑब्जेक्टला प्लॅनेटकडे. तो प्लॅनेटकडे जो फोर्स अट्रॅक्ट करते त्याला ग्रॅव्हिटी म्हणतो. आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स. पण ग्रॅव्हिटी म्हणजे प्लॅनेट आणि ऑब्जेक्ट मधला फोर्स. समजलं असेल ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर डेफिनेशन पाठ करायची आणि मराठीत सांगितलं मी. तर त्याच्यानंतर पाहू आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पटकन पाहून घेऊ. एकदम सोपी आहे न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय आता न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? हा, तर त्याचं स्टेटमेंट पाहू पहिले. एक्झाम मध्ये स्टेटमेंट लिहिणं आणि बरोबर स्टेप बाय स्टेप लिहिलं मी. तर एक्झाम मध्ये पहा स्टेटमेंट काय असेल. तर स्टेटमेंट असते फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता पाहिला आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यामध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्ट. तर समजा आपण हे दोन ऑब्जेक्ट, पहिला आणि दुसरा, त्याला मी लिहितो पहिला ऑब्जेक्ट आणि दुसरा ऑब्जेक्ट. तर पाय आता पहिला ऑब्जेक्ट घेतला आपण, हा पहिला ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. आणि हा पहिला ऑब्जेक्ट, याचं मास आपण M1 कन्सिडर करू, दुसऱ्याचं मास M2 कन्सिडर करू. आणि त्या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला आपण R घेऊ. काय घेऊ? R. तर अशा वेळी हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकाला अट्रॅक्ट करतील. काय करतील? एकमेकाला अट्रॅक्ट करतील. आणि हा जो अट्रॅक्शन वाला जो फोर्स आहे, एकमेकाला अट्रॅक्ट केले, हा एक फोर्स आहे. तर हा जो अट्रॅक्शन वाला फोर्स आहे तो काय? तो डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. मी इथं लिहितो पटकन आणि मग स्टेटमेंट समजावून सांगतो. तर हा जो फोर्स आहे, दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले, मास M1 आणि M2 प्रत्येकाचं, आणि त्याला म्हटलं आहे की या दोघं ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतील. आणि अट्रॅक्शन वाला जो हा फोर्स आहे, हा फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत M1 आणि M2, या दोन ऑब्जेक्टच्या प्रोडक्ट एवढा. प्रोडक्ट म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन. आणि हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहणार. एक मिनिट, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहणार M1 आणि M2 ला. आणि हाच फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहणार त्यामध्ये हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअर. हेच आपण इथं लिहिलेलं आहे की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स. कोणतेही दोन ऑब्जेक्ट घेतले, तो काय? तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? प्रोडक्ट ऑफ मासेस. प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणजेच M1 आणि M2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे R चा स्क्वेअर, आणि ते कसे आहेत? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, म्हणजेच 1/R स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण हा पाहून घेतलेला आहे की तो फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतो M1 आणि M2 च्या, याच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कशाच्या? त्या दोघांमधले जे अंतर आहे त्याला आपण R घेतलं त्याच्या स्क्वेअरच्या. म्हणजेच याले जर कंबाईनली लिहिल्या झालं तर असं होईल की हा F कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे M1 आणि M2 च्या प्रोडक्ट एवढा. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाच्या? त्याच्या ते दोन ऑब्जेक्ट आहेत त्याच्या मध्यातल्या डिस्टन्सच्या. म्हणजेच F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन R स्क्वेअर. आणि जर समजा मी हे डायरेक्टली प्रोपोर्शनलची साईन काढली तर याला म्हणणार मी G, आणि इथं राहणार M1 M2 अपॉन R स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला हा फोर्स मिळाला. हा फोर्स कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला आहे जो स्वतःकडे ओढते ऑब्जेक्टला किंवा ऑब्जेक्टला एकमेकाकडे ओढते. आणि याच फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय म्हटलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता आपण इथं कोण काय आहे हे लिहून घेऊ. तर कोण काय आहे पटकन लिहून घेऊ. पाय आता, व्हेअर मध्ये काय की F इज द काय? F इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे तो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला म्हणतो मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
जी इज द, जी नंतर सांगतो, पहिले m1 सांगतो. m1 इज द मास ऑफ वन बॉडी, मास ऑफ वन बॉडी, त्या बॉडीचं मास. आणि m2 काय माझं, m2 इज द मास ऑफ अदर बॉडी, मास ऑफ अदर बॉडी, दुसऱ्या बॉडीचं मास. m2 इज द मास ऑफ अदर बॉडी. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर जी, जी काय, जीला म्हणतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतो आपण त्याला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कारण की प्रोपोर्शनॅलिटीची साईन काढली की कॉन्स्टंट टाकत असतात. म्हणजे जर समजा त्याचं एक्झाम्पल घेतलं, जर समजा कोणताही ए हा डायरेक्टली प्रोपोर्शनल बी चे आहे, तर ए बरोबर काय होणार, कॉन्स्टंट टाकायचा के आणि बी. हे असं होत असते, कोणत्याही याले असंच होत राहते. तर आपण याले असं केलं, आपण काय केलं, कॉन्स्टंट जागी जी टाकला. जी आहे, जी ची व्हॅल्यू आहे 0.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर काय आहे, हे जे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आहे, हे त्याचं काय आहे, त्याचं SI युनिट आहे. त्याला आपण त्याचं SI युनिट म्हणणार. आणि हे स्पेशल आता पटकन आपण इकडे पाहून घेऊ. तर त्या अगोदर पहिले आपण पूर्ण लॉचा रिव्ह्यू करून घेऊ. तर लॉ काय म्हणते, जर आपण एक ऑब्जेक्ट घेतला m1 आणि दुसरा घेतला m2, तर m1 आणि m2 हे दोन्ही ऑब्जेक्ट, या दोघांमधलं डिस्टन्स घेऊ आपण r. आणि हे जे दोन ऑब्जेक्ट आहे हे एकमेकाला अट्रॅक्ट करतील. आणि अट्रॅक्शन वाला जो फोर्स आहे F हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो या दोन्ही ऑब्जेक्टचे जे मासेस असतात त्या मासच्या प्रोडक्ट एवढा. आणि हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो हे दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या. मग कंबाईनली आपण अशा प्रकारे त्याला लिहिलं. त्याच्यामध्ये कोण काय हे आपण पाहून घेतलं. तर आता आपण पाहू पुढे व्हेक्टर फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आता व्हेक्टर फॉर्म काहीच नाही, हा एक फॉर्म असते पाठ करून घ्यायचा, म्हणजे डायरेक्शन मध्ये. F बार इज इक्वल्स टू मायनस जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर इंटू r कॅप. आपण मायनस का बरं दाखवलं, कारण की हिअर मायनस इज द डायरेक्शन, मायनस हे त्याची डायरेक्शन दाखवत असते. बस एक हे फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा, बाकी काहीच नाही. आता आपण स्पेशल पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असते. तर पटकन पाहा आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असते. पहा आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला स्टडी करू आपण, एक मिनिट. हा, तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला आपण आताच पाहिलं, जी ने दर्शवतो त्याला. आणि जी न दर्शवतो तर आपल्याला माहित आहे एफ ची व्हॅल्यू काय, एफ हा फॉर्म्युलाच आहे सध्या, एफ इज इक्वल्स टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हे माहित आहे आपल्याला. तर हे माहित आहे, आपण पाहून घेऊ. जर समजा इफ लिहिलं मी, इफ जर m1 ची व्हॅल्यू आपण 1 घेतली, m2 ची व्हॅल्यू बी 1 घेतली आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स पण 1 घेतलं, म्हणजे जर समजा हा ऑब्जेक्ट आहे याचं मास बी आपण काय घेतलं, 1 घेतलं. हा दुसरा ऑब्जेक्ट याचं मास बी आपण काय घेतलं, 1 घेतलं. आणि हे जे दोन दोन आहेत त्या दोघांमधले जे डिस्टन्स आहे त्याला आपण r म्हटलं, त्या r ची व्हॅल्यू आपण काय घेतली, 1च घेतली. तर अशा वेळी सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या 1 1 1 आणि 1 1 म्हटलं तर काहीच फरक नाही पडणार. म्हणजे एफ ची व्हॅल्यू डायरेक्ट काय आली, जी च्या बरोबर आली. काय आली, जी च्या बरोबर. आणि 1 ला काय म्हणतो आपण, 1 म्हणजेच युनिट होत असते. काय होत असते, युनिट, म्हणजे एक, त्याला आपण युनिट म्हणतो किंवा युनिक सारखं. तर पहा इथं काय झालं, आपल्याला एफ ची व्हॅल्यू जी आली. तर एफ ची व्हॅल्यू जी आल्यानंतर पहा आता काय होणार. तर एफ ची व्हॅल्यू जी आल्यामुळे आपल्याला समजलं की द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, की जो जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ज्याला आपण काय म्हटलं, जी, तो काय इज इक्वल टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज. हा काय इक्वल आहे, हा जो जी आहे तो इक्वल आहे कोणाच्या, एफच्या. आणि एफ काय, एफ आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज, तो आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला आपण FOA बी म्हणू शकतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज ऑफ युनिट मास. युनिट मास म्हणजे हेच आता घेतलेले आहे आपण, दोन बॉडी ज्यांचं मास कसं आहे, युनिट आहे, एक मास आहे त्याचं, ऑफ युनिट मास अँड सेपरेटेड बाय, म्हणजे सेपरेट झालेले दूर आहेत ते, बाय युनिट डिस्टन्स. म्हणजेच काय आहे तो जी जो आहे त्याची व्हॅल्यू इक्वल टू आहे या फोर्सच्या, जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन ऑब्जेक्ट मध्ये. आणि त्या ऑब्जेक्टचे मासेस काय आहेत, 1 1 म्हणजे युनिट आहेत. आणि त्यांचं डिस्टन्स पण दोघांमधलं कसं आहे, युनिट डिस्टन्स आहे. झालं एवढं. आणि शेवटी पाहायला आपण व्हॅल्यू ऑफ जी किती आहे, व्हॅल्यू ऑफ जी आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे आपण पहिलेच पाहून घेतलं. तर पटकन लिहून घ्यायचं असेल तर इथं थांबवतो मी, पटकन तू लिहून घेतो. आणि हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा पूर्ण लिहून घ्यायचा.
ओके. चला आता आपण पुढे जाऊ. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट झाला आपला. आता याचे डायमेन्शन पाहून घेऊ. डायमेन्शन एकदम इझी आहेत त्याचे, आपण पाहून घेऊ पटकन काय असतात. तर पहा आता डायमेन्शन काय असतात. आपल्याकडे आहे आता पहा, एफ ची व्हॅल्यू काय, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, एफ इज इक्वल्स टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. आता पहा हे सगळे मल्टिप्लाय मध्ये आहेत वरचे आणि खालचा डिवाइड मध्ये आहे. मग हा आहे की नाही हा आर स्क्वेअर, आपण हा आर स्क्वेअर इथून उचलू आणि इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये पाठवू. चला पुढच्या स्टेप मध्ये केला पहा, हा आर स्क्वेअर मल्टिप्लाय साठी पाठवला, बाकीचा जी m1 m2 जसा तसा. आता आपल्याला कोण पाहिजे, जी, जो पाहिजे तो मी एका साईडने घेतला आणि इकडे एफ इंटू आर स्क्वेअर जसाच तसा. हा जो m1 m2 आहे हा मल्टिप्लाय आहे, इकडे काय पाठवला मी, डिवाइड साठी पाठवला. कशासाठी पाठवला, डिवाइड साठी. आणि यालेच मी इकडे लिहिलं. पहा आता इकडे कसं लिहिलं, तर इकडे लिहिलं मी याले की जी इक्वल्स टू एफ इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय m1 इंटू m2. तर आता एफ काय असते ते सांगतो. बाय, एफ म्हणजे फोर्स असतो. एफ ला काय म्हणतो आपण, फोर्स. आणि त्याचं एसआय युनिट काय, एफचं एसआय युनिट काय, न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट न्यूटन. पण न्यूटनचे दुसरं आपण काय म्हणतो, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर पण म्हणतात. मग हेच केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर मी इथं मांडलं, हे इथून उचललं, हे इथं मांडलं. सोबतच पहा आपल्याजवळ काय, हा आर आहे, आर म्हणजे रेडियस आहे, रेडियसचं एसआय युनिट काय असते, मीटर असते. मग हेच मीटर मी इथून उचललं आणि इथं मांडलं. फक्त काय केलं, फक्त याचा स्क्वेअर राहिला मांडायचा. आता मी स्क्वेअर मांडून देतो इथं, 1 मिनिटात स्क्वेअर राहिला. कारण की मीटर आरचा स्क्वेअर आहे ना, मग मीटरचाही स्क्वेअर होणार. मग आता लिहिला मी मीटरचा स्क्वेअर, लिहिला मीटरचा स्क्वेअर. आणि सोबतच मास आहे, मास जे कशामध्ये आहे, केजी मध्ये. मग आपण मास m1 m2 कशा घेतलं, केजी मध्ये लिहिलं, केजी मध्ये. तर आता पहा वरचा केजी जसाच तसा, m जसाचा तसा आणि m चा स्क्वेअर जसाच तसा. इथेही स्क्वेअर राहिला लिहायचा, m चा स्क्वेअर राहिला लिहायचा. 1 मिनिट स्क्वेअर लिहून घेतो मी. पहा आता स्क्वेअर लिहिला, इथेही स्क्वेअर राहिला होता, स्क्वेअर घेतला लिहून. तर स्क्वेअर लिहिला आपण, m स्क्वेअर तसा, केजी मीटर जसं तसं वरचं वर आणि खालचा सेकंड स्क्वेअर खालचा खाली. आणि हे केजी खालचे तर खाली आहेतच. मग आता काय केलं आपण, आता आपण इथं पाहू काय केलं. तर आता आपण केलं पहा, केजी जसाच तसा, मीटर इंटू मीटर. तर मीटरचा स्क्वेअर आहे, मीटरच्या स्क्वेअरले 1 मीटर लिहायचा राहिला, तो 1 मीटर मी लिहून घेतला. एक राहिला होता ना, 1 मीटरचा स्क्वेअर जसा तसा 1 मीटर लिहिला. हा सेकंड स्क्वेअर हा खाली आहे ना, हा खाली, आणि हे खालचे तर खाली आहेतच, तर खालचे खाली पाठवून द्यायचे. मग खाली पाठवून दिला, हा सेकंड स्क्वेअर जसाचा तसा झाला. इथं मीटर स्क्वेअर आणि मीटर, हा सेकंड स्क्वेअर जसाच तसा. मग आता पहा इथं काय होईल, आता मी एकदम रिअल पेनानं लिहितो. आता काय की हा जो केजी आहे, हा केजी दिसू राहिला आपल्याला, हा केजी सारखा दिसू राहिला, कॅन्सल केला, कॅन्सल. आता काय राहिलं, आता राहिलं आपलं वर मीटरचा पॉवर 2 आणि मीटरचा पॉवर 1. तर काय होत असते, पॉवरची ऍडिशन होत असते मल्टिप्लिकेशन मध्ये. मग मीटरचा पॉवर किती होणार, 3. खाली काय, सेकंड स्क्वेअर. आणि इकडे काय, इकडे आहे केजी, काय आहे, केजी. मग आता पाय याचे डायमेन्शन काय होतील, तर आता आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळणार, जी बरोबर वर मीटर स्क्वेअर क्यूब आहे आणि हा जो सेकंड स्क्वेअर आहे हा वर पाठवून द्यायचा, वर तो सेकंडचा पॉवर -2 होणार. तर मीटर क्यूब इंटू सेकंडचा पॉवर काय होणार, -2. आणि केजी जो आहे तो वर पाठवायचा, याचा पॉवर 1 आहे, वर गेल्यावर -1 होणार. आणि फायनली आपल्याला डायमेन्शन्स मिळणार. काय मिळणार, डायमेन्शन्स मिळणार. कसे, तर डायमेन्शन्स मध्ये जर आपण जी चे घेतले तर आपल्याला मिळणार, आपल्याला माहित आहे डायमेन्शन्स म्हणजे काय असते, एल, एम आणि टी. तर एल म्हणजेच काय असतो, एल म्हणजेच असते लेंथ. 1 मिनिट मी पटकन वेगळं लिहून घेतो, हे पुढेही कामा येईल. एल म्हणजेच काय असते, एल म्हणजे लेंथ, एल मीन्स लेंथ. 1 मिनिट चांगला पेन घेतो. एल म्हणजेच काय असतो, लेंथ असते. काय असते, लेंथ. आणि ते लेंथ जे आहे ते कशात मोजतात, ते मीटर मध्ये मोजतात. कशात मध्ये मोजतात, मीटर मध्ये. मग पाहायचं मीटर कोण आहे, हा आहे, त्याचा पॉवर किती आहे, 3. मग लिहितो 3. त्याच्यानंतर यम, तो यम जो असतो, तो यम असतो मोठावाला यम, त्याला आपण म्हणतो मास. काय म्हणतो, मास. जे आपण कशामध्ये मोजतो, केजी मध्ये मोजतो. तर इथं हा यम आहे, यमचं काय, मास आहे, मासची व्हॅल्यू काय आहे, केजी, केजीचा पॉवर -1. त्याच्यानंतर टी, टी काय असतो, टी असतो टाइम. आणि टाइम कशामध्ये मोजतो आपण, सेकंद मध्ये मोजतो. तर टाइम सेकंद मध्ये मोजतो, तर सेकंद आहे, सेकंदचा पॉवर किती आहे, -2. तर अशा प्रकारे आपल्याला डायमेन्शन मिळाले कोणाचे, जी चे. आणि जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. मग आता एक्झाम मध्ये आलं तर एवढं सर्व लिहित बसायचं का, नाही. हे सगळं फक्त समजून देण्यासाठी की कसं आलं.
आता हे लिहायच्या वेळी एक्झाम मध्ये काय लिहायचं, एक्झाम मध्ये फक्त पटकन एवढं लिहून घ्यायचं आणि लिहून घेतल्यानंतर पटकन इकडे जी लिहायचा असा आणि हे डायमेन्शन लिहून घ्यायचे कोणते, LMT म्हणजे L3 M-1 आणि T-2 हे डायमेन्शन लिहून घ्यायचे. आणि 1 मिनिट मी काय करतो, क्रॉस चेक करून घेतो नोट्स मध्ये की त्याचे डायमेन्शन सेम आहेत का. हा बिलकुल सेम आहेत, M-1 L3 आणि T-2. तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं, अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचे काय पाहिलेले डायमेन्शन. आणि पुढच्या लेक्चर मध्ये आता आपण बाकी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल पाहू. तर आजच्यासाठी हेच इम्पॉर्टंट आहे, एवढंच करून घ्यायचं. मी इकडे थांबतो आणि बस आता आपण एवढंच करू, तू एवढं करून टाक. ओके बाय. आता आपण एंड करणार आहोत क्लासला.